तर महाराष्ट्रात सध्या कन्फ्युजिंग असं वातावरण निर्माण झालंय. मध्येच कडक ऊन, मध्येच अवकाळी पाऊस अशी विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे. फेब्रुवारीच्या सुरुवातीपासूनच वातावरणात मोठे चढउतार बघायला मिळतात, सतत बदल होताना दिसतात. तर मागच्या काही व्हिडिओमध्ये मी सांगितल्याप्रमाणे अवकाळी पावसाने महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचे काय हाल केलेत हे आता वेगळं सांगायला नको. तर आता IMTने पुन्हा एकदा महाराष्ट्रासाठी पुढचे 24 तास हे धोक्याचे असल्याचा इशारा दिलाय. मात्र सगळ्यांनीच घाबरून जायची अजिबातच गरज नाहीये. पण महाराष्ट्रातल्या 5 जिल्ह्यांनी अधिक काळजी घेण्याची गरज आहे, ज्यांच्यासाठी हवामान विभागाने हा इशारा दिलाय. तर धाराशिव, लातूर, बीड, नांदेड आणि यवतमाळ या 5 जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरणासह अवकाळी पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाकडून ही शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर या अंदाजानुसार काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वाऱ्याचा वेग पण वाढू शकतो. राज्यातील किमान तापमानाची नोंद धुळे इथे 12.4 अंश सेल्सिअस इतकी झाली आहे. तर अकोला इथे उच्चांकी तापमान 36.8 अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलंय. तर तापमानातील या तीव्र बदलामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत असून सर्दी, ताप, घसा खवखवणं यासारख्या तक्रारी वाढतायत. तर निसर्गावर तर आपण मात नाही करू शकत, पण काही गोष्टींची काळजी आपण नक्कीच घेऊ शकतो. या अनुषंगानेच आता शेतकऱ्यांना काही सल्ले देण्यात आलेत. जसं की गहू असेल, हरभरा, ज्वारी यांसारखी पिके काढणीसाठी आली असतील तर ती शक्य असल्यास तातडीने काढणी करून सुरक्षित त्या ठिकाणी साठवण करून ठेवा आणि मळणी केलेले धान्य उघड्यावर न ठेवता ताडपत्रीने झाका. या उपायांमुळे काही प्रमाणात का होईना पण धान्याचा बचाव आपण करू शकतो.